एसटी कामगारांच्या आर्थिक आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नसल्यामुळे ते प्रश्न सुटत नसल्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी आजपासून राज्यभरामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य बस स्थानकामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्रित घोषणाबाजी केली। दरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून संप मागे घेण्याचं आवाहन यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांना करण्यात आलं। यावेळी आंदोलक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली। आमचा संप नाही, आमचा मोर्चा नाही, आम्हाला काही करायचं नाही, फक्त आम्ही आमच्या पोटासाठी करतो। कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, अधिकारी काय समजवायला गेले होते, कशा पद्धतीने अधिकारी आणि जे संपकरी कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये संवाद झाला? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सगळी जी बसस्थानक आहेत तिथे संप या ठिकाणी सुरू आहे। काही ठिकाणी बसेस सुरू आहेत तर काही ठिकाणी अंशतः प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय। अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आज निदर्शनं करू असं म्हटलेलं होतं, मात्र थेट तुम्ही एसटी बस या बाहेर नेत नाही, त्याचा फटका प्रवाशांना बसतोय, असं तुम्हाला करता येणार नाही, तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। यावेळी आंदोलक जे आहेत त्यांनी देखील पवित्रा घेतला की आम्ही आमच्या पोटासाठी अशा पद्धतीचं आंदोलन करतोय आणि तुम्ही आम्हाला दडपशाही करू नका। दोघांमध्ये शाब्दिक चकमक या ठिकाणी पाहायला मिळाली। अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये बसस्थानकामध्ये या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली। अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही अशा पद्धतीने संप करू शकत नाहीयेत आणि कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही हे आंदोलन करणार हे तुम्हाला कालच सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला अडवू शकत नाहीत आणि त्यामुळे काही काळ दोघांमध्ये चकमक या ठिकाणी पाहायला मिळाली। मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अंशतः काही ठिकाणी बसेस सुरू आहेत तर काही ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।